रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने जनगणना 2027 मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण जिल्ह्याचा मान उंचावला आहे। स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारे दळवटणे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे। भारताच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत 1 ते 15 मे या कालावधीत स्वगणना उपक्रम राबवण्यात आला होता। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मोहिमेला दळवटणे गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व 9 वाड्यांमधील तब्बल 425 कुटुंबांची नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करण्यात आली। 2011च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1871 होती, मात्र नव्या स्वगणनेनुसार ही संख्या आता अंदाजे 2262 पर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे। या यशस्वी मोहिमेत तहसीलदार प्रवीण लोकरे, मंडळ अधिकारी नारायण चौधरी, प्रगणक आणि मदतनीस पथकाने मोलाची भूमिका बजावली। दळवटणे गावाच्या उल्लेखनीय कामगिरीचे जिल्हा प्रशासनाकडून विशेष कौतुक होत असून आगामी जनगणनेसाठी हे गाव प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे। नमस्ते, माझे नाव वैशाली रमेश पेद्दावाड। माझी दळवटणे बागवाडी या गावासाठी प्रगणक म्हणून निवड झालेली आहे आणि आमच्या गावाची रत्नागिरी जिल्ह्यातून 100% स्वगणना करण्यासाठी निवड करण्यात आली होती। त्यामुळे सर्व मदतनीसांच्या सहाय्याने व प्रशासन, आपले प्रांत अधिकारी, तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 10 मे ते 14 मे या कालावधीमध्ये पूर्ण स्वगणना 415 कुटुंबाची पूर्ण करून घेतलेली आहे। त्यासाठी गावकऱ्यांचे योग्य सहकार्य लाभले आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, त्यामुळे आम्हाला हे सर्व करणं अगदी सुलभ आणि योग्य पद्धतीने झालेलं आहे। तरी आज 14 मे 2026 रोजी दळवटणे या गावाची 415 या कुटुंबाची स्वगणना 100% पूर्ण झालेली आहे। नमस्कार, माझं नाव ऋतुजा रुपेश इंगावले। मी अंगणवाडी सेविका म्हणून दळवटणे गावामध्ये कार्यरत आहे। ज्या वेळेला स्वगणनेचा हा जो मोहिमेचा विषय आमच्या कानावर आला, त्यावेळेला तलाठी मॅडमने तातडीने मीटिंग लावली आमच्या ग्रामपंचायतीमध्ये। वाडीतील प्रमुख प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्व कर्मचारी अधिकारी यांची मीटिंग लावण्यात आली आणि त्या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा आम्हाला ह्या मोहिमेची सांगण्यात आली। त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक कार्यक्षेत्र प्रत्येकाला निवडून दिलं आणि त्या कार्यक्षेत्राप्रमाणे आम्ही प्रत्येक वाडीवाईज काम करायला लागलो। आम्ही प्रत्येक कुटुंबाला, एका घरात 2-3 कुटुंब काय असतील त्यांना प्रत्येकाला आम्ही भेट देत गेलो आणि त्या कुटुंबातील ज्या कुटुंब प्रमुख आहे त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि त्यांच्याकडून एक OTP आम्ही घेतला। तो OTP भरल्यानंतर पूर्ण त्यांच्या घराचा म्हणजे एक मॅप आमच्यासमोर ओपन होत होता। त्या मॅपप्रमाणे त्यांचं घर शोधून त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसिजर चालू होत होती। त्याच्यामध्ये प्रथम तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती राहतात त्यांची संख्या लिहायची होती। त्याच्यानंतर तुम्ही घरात सिलेंडर वापरता का, LPG वापरता का, तुमच्याकडे स्वतंत्र शौचालय आहे का, तसेच तुमच्याकडे नळ पाणी योजनेचं पाणी कोणतं पाणी तुम्ही म्हणजे पिता, नळाचं पिता की विहिरी, नदी, असे ऑप्शन होते भरपूर। त्याप्रमाणे त्यांच्या समक्ष आम्ही ती माहिती भरत होतो आणि कसं आमच्या कार्यक्षेत्र असल्यामुळे त्यांना आमच्यावर विश्वास होता। कारण सहसा कुठे गेलं की जनगणना म्हटलं की लोक घाबरतात माहिती द्यायला, पण त्यांच्या समोर आम्ही मोबाईल माहिती दाखवत होतो आणि टिक करत होतो, त्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास होता। त्याच्यामुळे हे जे काम आम्हाला करणं सोपं झालं। या कामामध्ये आम्हाला माननीय लिगाडे साहेब तसेच लोकरे साहेब यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभलं। तसंच सर्व कर्मचारी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे यश आम्हाला मिळालं। तसे वाडीतील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यामुळे ह्या स्वगणनेचं 100% काम पूर्ण केलं। धन्यवाद। या आमच्या गावात स्वगणनेसाठी जी सरकारी यंत्रणेची टीम आली, ती आल्यानंतर त्यांनी आमच्या प्रत्येक वाडीतून प्रत्येक घरातून फिरण्याचं काम केलं। तसे ते माझ्या घरात पण आल्यानंतर त्यांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली। थोडंसं मला वाटलं की काय विचारतायत काय नाही, पण माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही सगळी ग्रामस्थ मंडळी गावात काम करणारी माणसं आहेत आणि योग्य काम करतायत। त्यासाठी येणारा OTP नंबर असेल किंवा काय असेल आम्ही त्यांना टायमात देत गेलो आणि त्यांच्याबरोबर सहकार्य करत गावात त्यांच्यावर फिरत पण गेलो। अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी काम केलं आणि आम्ही 100% कार्यासाठी त्यांना 100% चांगली मदत केली। गावातलं ग्रामस्थ म्हणून आम्ही चांगली मदत केली आणि त्यांनी चांगलं काम केलं। तर नाव कसं तुमचं? माझं नाव संजय जाधव, गाव कोणतं? माझं दळवटणे रामवाडी। मला वाटतं आमच्या वाडीचा पहिला 1 नंबरला पूर्ण झाली गावात। पहिल्या टप्प्यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये स्वगणना केली जाणार आहे आणि 15 मे ते
15 जून या कालावधीमध्ये आमचे प्रगणक प्रत्येक घरी जाऊन त्याच्यामध्ये हाऊस सर्वे करणार आहे. या स्वगणनेमध्ये 1 मेला या चिपळूण विधानसभाचे आमदार श्री शेखर निकम सर, त्यासोबत चिपळूण नगरीचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष उमेशजी सकपाळ साहेब यांची आम्ही स्वगणना प्रथम केली, आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर आम्ही एक गाव पूर्ण 100% स्वगणना करणार याचा निश्चय केला आणि त्या अनुषंगाने छोटं गाव न निवडता एक मोठ्या गावची आपण 100% स्वगणना करू या विचार डोक्यात घेऊन आपण मौजे दळवटणे हे गाव निवडलं. या दळवटणे गावाची जी कुटुंब संख्या जी आता आम्ही पूर्ण केली ती 425 आहे आणि 2011 ची जनगणना होती, तर त्या जनगणनेच्या वेळी या गावची जी लोकसंख्या होती ती 1871 होती आणि आत्ता आपण जे 425 कुटुंबाची स्वगणना केली त्याच्यामध्ये सध्याची जी संख्या आहे ती 2265 पर्यंत आहे. या पद्धतीने हे काम सुरू करताना त्या विभागाचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना आम्ही याची कल्पना दिली. त्यासोबत त्या गावामध्ये जे 3 प्रगणक आहेत त्या ठिकाणी ते 3 प्रगणक त्या गावचे अंगणवाडी सेविका, आशा सेविका, त्यासोबत पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी या सर्वांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि एक मोठं गाव जे 425 कुटुंबाचं आहे हे 5 दिवसामध्ये पूर्ण केलं आणि आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 100% स्वगणना होण्याचा मान आपल्या दळवटणे चिपळूण तालुक्यातील या गावांनी मिळवलेला आहे.